प्रीत जडली हृदयी भाग 41. मागील भागात जसजसं तो जवळ येत होता, काव्या अजून वेगाने जीव एकवटून पळत होती. पळताना तिचा पाय एका झाडाच्या फांदीत अडकला आणि ती तेथे खाली पाय अडकून पडली. पाठीमागची व्यक्ती तोपर्यंत जवळ येऊन पोहोचली होती. काव्याचं काळीज आज 200च्या स्पीडने उड्या मारत होतं. तिने कसंबसं स्वतःला सावरलं आणि झाडाचा आधार घेऊन उठले. तिने पुन्हा पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण तो प्रयत्न निरर्थक गेला. कारण ती व्यक्ती आता तिच्या जवळ आली होती आणि तिने तिचा हात जोरात त्याच्या हातात घट्ट पकडला आणि तसंच तिला स्वतःकडे ओढून घेतलं. काव्या तिच्या नशिबावर खूप रडत होती. मनात तिला उगाच फिरायला आलो यावर पश्चाताप होत होता. आता समोरच्या व्यक्तीचं ऐकणं आणि तो जे सांगेल ते निमूटपणे करणे याशिवाय तिच्याकडे कुठलाच ऑप्शन नव्हता. आता पुढे त्या व्यक्तीने तिचे दोन्ही हात घट्ट पकडले आणि एक हात कमरेत घालून तिला दोन्ही हातावर उचलून घेतलं. आकाश काळभोर झालं होतं. ती वाचवा वाचवा मला म्हणून जीवाच्या आकांताने ओरडत होती. आकाशात जोरात आवाज आला. पावसाला सुरुवात झाली होती. पाण्याचे मोठे टपोरे थेंब तिच्या अंगावर पडत होते. काही थेंब चेहऱ्यावरून खाली वाहून जात होते. त्याने तिला हातावर उचलून घेऊन चालायला सुरुवात केली. त्याने सगळीकडे एक नजर फिरवली. दूर एक छोटीशी झोपडी त्याला दिसली. तो वाऱ्याच्या वेगाने ताडताड पावले टाकत आतमध्ये गेला. झोपडीचे दार लावलं होतं. त्याने दाराच्या सांधीतून वाकून पाहिलं. आतमध्ये कोणीच नव्हतं. त्याने धाडकन दरवाजावर पाय मारला. झोपडीचा दरवाजा उघडून जोरात आत जाऊन धडकला. आतमध्ये एक जुनी बाज टाकली होती. त्याने तिला बाजेवर जोरात फेकून दिलं. ती मात्र घाबरलेली बाजेवर पडताच तिने मागे वळून त्याच्याकडे पाहिलं. घाबरली होती ती खूप, पण समोर तुषारला पाहून तिने तिचे डोळे मोठे केले. ती काही रागात बोलणार तोच त्याचा मोठा आवाज तिच्या कानी ऐकू आला. किती वेळा सांगितलं आहे एकटी कुठे जाऊ नको, अनोळखी लोकांसोबत शेक हँड करू नको म्हणून, पण नाही, तुला माझं ऐकायचं कुठं असतं. अगोदरच त्या साक्षीने काही कमी त्रास दिला नाही. झाडांची फुलं पाहून एवढं वेडं होतं का कोणी? आपण कुठे जातोय याकडे तरी लक्ष असावं ना आपलं. तो रागाने लाल झाला होता. काव्याला तर तो तुषार आहे यावर विश्वासच बसत नव्हता. तो ज्या पद्धतीत बोलतोय तिला अजूनच वाईट वाटत होतं. एकतर तिला असं उचलून आणलेलं, त्यात ती रस्ता चुकलेली आणि समोर ओळखीची व्यक्ती दिसली तर तीही चिडून तिला बोलत होती. तिने आता जोरात रडायला सुरुवात केली आणि तिचं ते रडणं पाहून त्याच्या मनाला पुन्हा पाजर फुटली. काव्या, बी सेफ. तुला काही झालं असतं तर, माझ्याऐवजी जर दुसरं कुणी आलं असतं तर. त्याच्या तोंडून शब्द गेला आणि ती कल्पनेने घाबरून गेली. खरंच आज तुषारच्या जागेवर दुसरं कोणी असतं तर काय झालं असतं या गोष्टीची तिलाही जाणीव होतीच. ती पटकन जागेवरून उठली आणि तुषारजवळ आली. तो अजूनही तिच्याकडे रागाने पाहत होता. सॉरी, पुन्हा नाही होणार असं, ती रडवेला चेहरा करत म्हणाली. तिच्या तोंडून सॉरी ऐकून आली. तिचा रडलेला चेहरा पाहून त्याचा राग थोडा कमी झाला, पण बाहेरचा पाऊस धो-धो पडत होता. अचानक जोरात विजेचा आवाज आला आणि काव्याने तुषारला एक गच्च मिठी मारली. त्यानेही तिला घट्ट मिठीत घेतलं. खूप काळजी करतात माझी तुम्ही, ती मिठीत डोळे बंद करून म्हणाली. हो, तुषारचेही डोळे बंदच होते. का? तिने मुद्द्याला हात घातला. आले तो तिच्यापासून थोडंसं बाजूला झालं. त्याचं काळीज जोरजोरात धडकत होतं. तिला असे समोर आलेले पाहून तो तिच्या प्रेमात वेडा झाला होता. आय लाईक यू काव्या, तो तिच्या डोळ्यात पाहत बोलत होता. व्हॉट?
ती आश्चर्याने विचारत होती. तिचा त्याच्या बोलण्यावर विश्वास बसत नव्हता. ती तशीच त्याला पाहत उभी होती. येस, आय लाईक यू सो मच. तो अजूनही डोळे बंद करून होता. त्याचे बोलणे ऐकून तिचे मात्र डोळे उघडले होते. काय आवडतं? का लाईक करतात मला? असं काय आवडलं तुम्हाला? तिचा पुन्हा आवाज आला आणि त्याने त्याचा चेहरा तिच्या चेहऱ्यासमोर आणला. आय लाईक युअर आईज. त्याने तिच्या डोळ्यात पाहिलं. युअर स्माईल. आता त्याची नजर तिच्या चेहऱ्यावर पडली. युअर नोज. ती आतून शहारली होती. तिला तसे पाहून तो पुढे म्हणाला. आय लाईक युअर सिल्की लॉंग हेअर्स. त्याने आता त्याचा डावा हात तिच्या केसात घातला आणि तिला जवळ ओढलं. तिचा चेहरा थोडा पुढे आला, अगदी त्याच्या चेहऱ्याजवळ. यावेळी तिने डोळे मिटून घेतले होते. तिला आता त्याचा हळू मादक आवाज आणि गरम श्वास तिच्या चेहऱ्यावर जाणवत होते. तिच्या अशा जवळ येण्याने ती अंगंग शहारत होती. पोटात कसं तरी होत होतं. श्वास वर खाली होत होता. काव्या, आय रिअली लव्ह युअर पिंक लिप्स. दे अट्रॅक्ट मी अ लॉट. आय वॉन्ट टू टेस्ट देम वन्स. काव्या, मला तुझे गुलाबी ओठ खूप आवडतात. मला ते खूप आकर्षित करतात. मला ते एकदा टेस्ट करायचे आहेत. त्याच्या हळू आवाजात मादक बोलणं ऐकून तिने हळूच डोळे उघडले. त्याच्या बोलण्यावर तिचा विश्वास बसत नव्हता. तो आपल्याला एवढं लाईक करतोय ही फिलिंग बस तिच्यासाठी वेगळी होती. ती तर त्याला खूप लाईक करत होती. त्याचं बोलणं ऐकून तिच्या पोटात कसं तरी झालं आणि तिच्या ओठातून एक सुस्कारा बाहेर पडला. तिचे थरथरणारे ओठ पाहून त्याला कंट्रोल होत नव्हतं. तिने तिचे डोळे पुन्हा बंद केले आणि त्याने हातातील केसाची पकड घट्ट करून तिच्या ओठावर एक खोल किस करणार तोच. तुषारचा फोन जोरात वाजला. रवीचा फोन होता. हे तुषारबाई, कुठे आहात तुम्ही? अरे किती वेळ झालं, तुझा फोन ट्राय करत होतो. काव्याचा पण फोन लागत नव्हता यार. रवीची बडबड चालूच होती. आय विल बी देअर इन जस्ट 5 minutes. सेंड मी युअर लोकेशन. तो फक्त एक वाक्य बोलला आणि फोन ठेवून दिला. एव्हाना पाऊस थांबला होता. वातावरण शांत झालं होतं. दोघेही जाण्यासाठी झोपडीच्या बाहेर पडले. सगळीकडे झाडे दिसत होती. त्यांनी मग छोट्याशा पाऊल वाटावरून चालायला सुरुवात केली. काव्याच्या डोळ्यासमोर थोड्या वेळ पूर्वीचा प्रसंग आला की ते घाबरून तिने ही पाऊलवाट पार केली होती. मनातच तिला हसू आलं. तिच्या हसण्याचा आवाज त्याच्या कानावर पडला आणि वाऱ्याच्या वेगाने पाऊल टाकणारा तो तिथेच थांबून त्याने मागे वळून पाहिलं. ती हळूहळू चालत येत होती. फांदीत पाय सापडून पायाला जखम झाल्याने तिला नीट चालता येत नव्हतं. काव्या, कम. त्याने तिला इशारा केला तसे तिने मध्ये मान हलवली. ती ऐकणार नाही म्हणून त्याने तिला पुन्हा एक रागीट कटाक्ष दिला आणि त्याच्या तसे पाहण्याने ती धावतच त्याच्या जवळ गेली. त्याने तिला दोन्ही हातावर उचलून घेतलं आणि त्या पाऊल वाटेवरून चालू लागला. अंगाने नाजूक सडपातळ असलेली ती त्याच्या बलदंड बाहुपाशामध्ये सामावून गेली. थोड्या वेळापूर्वी तिला भरून आलेली थंडीची हुडहुडी आणि त्यात तुषारच्या मिठीत तिला मिळत असलेली शरीराची गरम ऊब तिला हवंहवंसं वाटू लागलं. तिचे दातावर दात वाजत होते. तिने त्याला अजून घट्ट मिठी मारली. तिच्या हाताच्या विळख्यात त्याचं मजबूत शरीर आणखीनच तिला अट्रॅक्ट करत होतं. ती एकटक समोर पाहत होती आणि काव्या त्याच्याकडे पाहत होती. पोटात दागदुग चालूच होती. कितीही मन कंट्रोल केलं तरी जे घडायचं ते घडत चाललं होतं. एवढे लाईक करतात तर मग सांगायला किती दिवस लावले यांनी, ती मनातच त्याच्याकडे पाहत विचार करत होती. काही अंतर पार केल्यावर त्यांच्या समोर एक गाडी येऊन उभी राहिली. तुषारची गाडी होती ती. ड्रायव्हरने गाडीचं डोअर ओपन केलं. समोर तुषार काव्याला मिठीत घेऊन येत होता. त्याने तिला गाडीच्या मागच्या सीटवर बसवलं आणि तोही तिच्या जवळच बसला. ते आता समोर बसणार नाहीत. ड्रायव्हरने ओळखलं आणि त्याने गाडीचं डोअर बंद केलं. दुसऱ्या साईडने तो ड्रायव्हिंग सीटवर बसला आणि गाडी चालू केली. रवी आणि राणीची गाडी पण समोरच होती.
त्यांनी या दोघांना खूप वेळा फोन केला होता, पण फोनची रेंज गेल्यामुळे त्या दोघांपैकी कोणाचाही फोन लागला नाही. त्यांना त्यांची काळजी वाटत होती. शेवटी लास्ट ट्राय म्हणून रवीने पुन्हा फोन केला होता आणि तो तुषारने उचलला होता. तुषारला अचानक खांद्यावर जळ पडल्यासारखं जाणवलं. गाडीत काव्य झोपली होती. तिने झोपताना तुषारच्या खांद्याचा आधार घेतला होता. त्याच्यासाठी ही फिलिंग्स खूपच पॉझिटिव्ह होती. काव्य जागी झाली. तिने हलकेसे डोळे उघडून पाहिलं. तिचा एक हात त्याच्या अंगावर होता आणि डोकं त्याच्या खांद्यावर होतं. चेहऱ्यावर केस ओले होते तिच्या. ते हळूच बाजूला करणार तोच त्यानं तिचे केस त्याच्या हाताने हलकेच बाजूला केले आणि तिच्या शरीरातून एक बोट शिरशिरी बाहेर आली. कितीतरी वेळ तो हाताने तिचे केस कुरवाळत होता. तिचं हृदय अशा प्रेमळ स्पर्शानं भरून आलं. डोळ्यातून पाण्याचा एक थेंब ओघळत गालावर आला. तिच्यावर असं मायेनं हात फिरवल्यामुळे तिला त्याच्या प्रेमाची जाणीव झाली. तो तिच्यावर किती प्रेम करतो हे शब्दापेक्षा जास्त स्पर्शातूनच कळत होतं तिला. दोन्ही गाड्या एका पाठोपाठ एक येऊन थांबल्या. तसे तुषार आणि काव्या बाजूला झाली. तिने हळूच नजर वर करून त्याच्या डोळ्यात पाहायचा प्रयत्न केला. त्याच्या चेहऱ्यावर स्माईल आली. त्याने तिला गाडीतून उतरण्यासाठी इशारा केला. ती गाडीतून उतरली. समोरचा सुंदर नजारा पाहून तिचे डोळे विस्फारले. समोर एक मोठा वाडा होता. चिरेबंदी वाडा. ते तुषारचं आजोळ होतं. सुमे, सुमे, अगं सुमे, बाहेर ये की, माझा नातू आलाय. एक वयस्कर बाई डोक्यावर पदर घेऊन बाहेर आली. ती तुषार आणि रवीची आजी होती. सुमनने घरातून वाकून पाहिलं. समोर तुषार आणि रवी सोबत त्याची बायको राणी होती. काव्या मात्र थोडीशी पाठीमागे थांबली होती. तशी इथे तिला राणीची कझन म्हणून ओळखणार होते. सुमन घरात गेली आणि लगबगीनं तांब्यात पाणी आणि भाकरीचा कुटका घेऊन आली. त्या वृद्ध आजीने दोघांची नजर काढली. तसे रवी आणि राणीने वाकून त्यांचा आशीर्वाद घेतला. तुषारला मात्र असं पाया वगैरे पडणं आवडत नसे. तो तसाच रवीच्या मागोमाग आत गेला. तुषारच्या मागे काव्या उभी होती. या मुली तू पण ये ना. त्या वृद्ध आजीने तिला पण आत घेतलं. चौघेही आत वाड्यात गेले. वाडा तसा जुना होता. वाड्यात विहीर होती. आजूबाजूला लहान मुलं खेळत होती. अंगणात एक मोठी बाज होती. तिथे सर्वजण बसले. घ्या चहा. तुलसी तुषारची मोठी मामी चहा आणून दिला. मग कशी आहे माझी नातसून? त्या वृद्ध गिरिजा आजीने रवीला विचारलं. हे काय समोरच आहे बघ की. रवी राणीकडे पाहत बोलला. राणी मात्र लाजून खाली पाहत होती. अरे तसं नाही रे लेका, तुझी नीट काळजी घेते का नाही म्हणलं. गिरिजा आजी मुद्दाम रवीचे छेड काढत होत्या. हे तूच आहेस जिला माझी काळजी वाटते. बघ किती बारीक झालं मी लग्न झाल्यापासून. रवी मुद्दाम नाटक करत बोलला आणि रागीने एक रागीट कटाक्ष दिला. गिरिजा आजी राणीकडे पाहून गालात हसत होत्या. शेवटी कितीही केलं तरी रवी त्यांचा नातू तर रवीला चांगलं ओळखत होत्या. रात्री सगळ्यांची जेवणं झाली. सगळेजण रात्री उशिरापर्यंत गप्पा मारत बसले. तुषारला झोप लागत होती, त्यामुळे त्याचं बोलण्याकडे लक्ष नव्हतं. सुमन, अंथरूण टाकून दे. पोरासनी झोप लागली. दमून आलेत लांबून. गिरिजा मावशींनी आपल्या सुनेला आवाज दिला. तुषारला काव्याशिवाय झोप लागणार नाही ही गोष्ट त्याला माहीत होती. पण आज तरी त्याला तिच्यासोबत झोपता येणार नाही म्हणून तो चिंतेत पडला होता. तर मग मैत्रिणींनो, तुम्हाला काय वाटतं? काय होईल पुढच्या भागात? झोपेल का तुषार काव्यासोबत? भेटूया पुढच्या पार्टमध्ये. प्रीत जडली हृदयी भाग 42 मध्ये. आणि हो, भाग आवडला असेल तर एक छोटीशी कमेंट करून नक्की कळवा. तुमची एक छोटी कमेंट मला पुढचा भाग लिहिण्यासाठी प्रोत्साहित करते. थँक यू फॉर वॉचिंग.